लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करू या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता तेजस्विनी मनस्विनीला पुरून उरणार आणि घरातनं हकलपट्टी करणार. तर मनस्विनीसमोर कान्हाचं सगळ्यात मोठं गुपित उघडं पडणार. आता नेमकं काय काय कसं कसं घडतं या सर्व गोष्टी आपल्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूया. तर सध्या आपण पाहतोय की आता तेजस्विनी ही कान्हाला म्हणते, कान्हा तिला झोप लागली, एक काम कर ना, तिला अलगद उचल आणि माझ्या खोलीमध्ये घेऊन चल. त्याबरोबर कान्हा म्हणतो हो चालेल. आणि मग लगेचच आता कान्हा सखीला अलगद उचलतो आणि तसंच तेजस्विनीच्या रूममध्ये घेऊन जातो आणि तिथे बेडवरती झोपव हा म्हणत असतो, ह्या इथे झोपतील ना व्यवस्थित. त्यावर मग आता तेजस्विनी म्हणते, तू काळजी करू नकोस, मी आहे ना, मी घेईन तिची काळजी. त्यानंतर कान्हा आता तिकडनं बाहेर येतच असतो. इतक्यात तिकडे मनस्विनी येते. मनस्विनीने येताना आता डॉक्टरांना आणलेलं असतं आणि आता डॉक्टर हे म्हणत असतात, कुठं आहे पेशंट. त्याबरोबर मनस्विनी म्हणते, वरती असेल माझी सखी रूममध्ये, चला डॉक्टर. त्यावेळी कान्हा म्हणतो, थांबा थांबा सरकार थांबा. नाही म्हणजे काय ना, तुमची काळजी खरोखर खूप उपयोगी पडली असती, पण आता तुमच्या काळजीचा काही उपयोग नाही आहे आणि या डॉक्टरांचाही काही उपयोग नाही आहे. त्यावर मनस्विनी म्हणते, काय मूर्खासारखं बडबडतोयस तू, बाजूला हो, माझ्या मुलीला बरं नाही आहे. त्याबरोबर कान्हा म्हणतो, बरं वाटतंय त्यांना, त्यांच्या आईच्या मायेच्या उभेने, त्यांच्या आईच्या मायेने त्यांना बरं केलं. त्याबरोबर मनस्विनी म्हणते, काय बोलतोयस तू हे. कान्हा म्हणतो, हो सखी मॅडम झोपल्यात त्यांच्या आईच्या खोलीत, आईच्या कुशीत, बरं वाटतंय त्यांना. त्याबरोबर हे ऐकून मनस्विनीला खूपच जास्त राग आलेला असतो. मनस्विनीचा चांगलाच संताप होतो. आता सखीला बरं वाटायला लागलं ह्यापेक्षा जास्त संताप तिचा या गोष्टीमुळे झालेला असतो की सखी तेजस्विनीच्या कुशीत झोपली. तर इकडे आता सखी ही झोपलेली असते आणि आता तेजस्विनी ही सखीच्या डोक्यावरून हात फिरवत असते. ती सखीला म्हणत असते, बाळा काळजी करू नको, शांत झोप, काही होणार नाही तुला, अगदी व्यवस्थित आहेस तू. अगं पूर्वीपासून तुझा खोकला हा असाच होता सखी, लहान होतीस तेव्हा मी किती काळजी घ्यायची तुझी, काय अवस्था झाली आहे माझ्या लेकराची. असं म्हणत ती अलगद सखीच्या डोक्यावरून मायेने प्रेमाने हात फिरवत असते, सखीला गोंजारत असते. कितीतरी वर्षांनंतर तिला तिच्या मुलीला आहे असं प्रेमाने जवळ घ्यायला भेटलेलं जे असतं. इतक्यात आता सखी ही तेजस्विनीचा हात पकडते आणि म्हणत असते, आई आई मला सोडून जाऊ नकोस, आई माझ्या जवळच थांब ना आई. त्याबरोबर तेजस्विनी खुश होते आणि म्हणते, सखी बाळा तू मला आई अशी हाक मारलीस. इतक्यात त्या ठिकाणी मनस्विनी येते आणि मनस्विनी आता तेजस्विनीला म्हणते, ए लांब हो माझ्या मुलीपासून, बाजूला हो. त्याबरोबर आता तेजस्विनी ही गप्प बसते तिथे. तर मनस्विनी तिच्या जवळ येते आणि तिला हाताला धरून सखीपासून दूर करत म्हणते, तुला कळत नाही का मी काय म्हटलं ते, मी सांगितलं ना लांब राहायचं माझ्या मुलीपासून, माझ्या मुलीला तुझ्या जाळ्यात ओढायचा प्रयत्न करायचा नाही आहे. आता ज्या हाताने मनस्विनी तेजस्विनीकडे बोट दाखवून बोलत असते, तेजस्विनी तोच हात पकडते आणि पाठीमागे मुरगाळत म्हणते, मनस्विनी आत्तापर्यंत तू माझ्यातला शांतपणा बघितलास, माझ्यातला सौम्यपणा बघितलास का माहिती आहे, कारण आत्तापर्यंत तू माझ्यातल्या बाईला त्रास देत होतीस, पण आता तू बघशील तो एका आईचा रौद्र अवतार. मला वाटत नाही तो तुला झेपेल, त्यामुळे माझ्या नादी न लागलेलीच बरी असशील. हे बघ आधीच एकतर माझ्या मुलीची तब्येत बरी नाही आहे आणि तिला त्रास होतोय, ती झोपली आहे, उगाचच्या उगाच इकडे कांगावा करू नकोस. जर ती जागी झाली आणि तिला आणखीन पुन्हा त्रास झाला ना तर मी तुला सोडणार नाही आहे. मी तुझं काय करेन आणि काय नाही हे मला सुद्धा माहीत नाही आहे. त्यापेक्षा मनस्विनी गुपचूप इकडनं निघून जा, चालती हो इकडनं. याद राख काय सांगितलं ते. आतापर्यंत तू या बहिणीचा दुबळेपणा बघितलास, आतापर्यंत तू माझा शांत आणि सौम्य स्वभाव बघितलास, पण आता माझ्यातली पेटलेली आई बघायची वेळ तुझ्यावर येणार नाही याची काळजी घे. त्याबरोबर मग आता तेजस्विनीचं हे पहिल्यांदाच मनस्विनीने रूप पाहिलेलं असतं आणि हे रूप पाहून मनस्विनीचं आता म्हणजे चांगलंच तिला कळत नसतं की मी आता काय करू. ती घाबरते. ती ताबडतोब तिकडनं निघते आणि वरती स्वतःच्या रूममध्ये येते. रूममध्ये येऊन ती पहिलं तर ग्लासभर पाणी पिते आणि मग आता ती पलंगावर बसते आणि म्हणत असते, बापरे आज पहिल्यांदाच ही तेजस्विनी इतकी गुरगुरली, एवढी हिंमत ह्या तेजस्विनीमध्ये आली कुठे आणि कशी. मी हिच्यावर हात उगारला तर खाली गपचूप दडपून बघणारी ही आज माझ्यावर आवाज चढवून माझ्या समोर बोलत होती. ही सगळी हिंमत ना तिच्यामध्ये त्या कान्हामुळे आली.
कान्हा कान्हा तुला मी सोडणार नाही असं ती म्हणत असते. आता या सगळ्या विचारांमध्ये मनस्विनीला झोप लागते आणि मनस्विनी झोपते. आता मनस्विनीच्या स्वप्नात येतं की तेजस्विनी ही पुन्हा पूर्वीसारखी तयार झाली आहे आणि आता मनस्विनीला तिने घरातनं बाहेर हकललं आहे. मनस्विनी हातपाय पडते, सखीला म्हणते, सखी बाळा मला असं घराच्या बाहेर काढू नकोस, अगं मी तुझी आई आहे. त्यावर सखी म्हणते, गप्प बस खोटारडी मनस्विनी मावशी, तुला काय वाटलं मला कळणार नाही का तुझा खोटारडेपणा? तू मला फसवतेस ते मला समजणार नाही असं वाटलं ना तुला? मला माहिती आहे तू माझी आई वगैरे नाही आहेस. एवढी वर्ष तू माझ्या आईला छळलंस, माझ्या आईला कोंडून ठेवलंस. आता मात्र मी तुला सोडणार नाही. आता आम्ही तुला घराच्या बाहेर काढणार. आणि मग असं म्हणत आता सखीसुद्धा मनस्विनीलाच बरोबर बाहेरते. आता इतक्यात मनस्विनी जोरात ओरडत उठते, नाही 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 असं नाही होऊ शकत. आता ती असं ओरडत उठल्यावर तिच्या लक्षात येतं की नाही नाही हे तर आपल्याला पडलेलं एक स्वप्न होतं. आपण सरकार आहोत, आपल्याला कोणीही कधीच इकडनं बाहेर नाही काढू शकत. हे साम्राज्य माझं आहे असं आता ती स्वतःच्या मनाला समजावते. इतक्यात तिची नजर घड्याळावरती पडते. घड्याळामध्ये सकाळचे 4:30 वाजलेले असतात. आता सकाळ झालेली आहे हे बघून मग तेजस्विनीच्या लक्षात येतं सकाळची स्वप्न खरी असतात. मग हेही स्वप्न खरं? नाही 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 हे स्वप्न कधीही खरं होऊ शकत नाही. ह्या स्वप्नाचं सगळा पायामुळा त्या कान्हाजवळ आहे. त्या कान्हामुळे हे सगळं घडलं आहे. पहिलं तर मला त्या कान्हाचा भूतकाळ उखरला पाहिजे. तो कोण आहे, कुठून आला आहे हे सगळं मला कळालं पाहिजे. आता मनस्विनी सकाळी 7:30 वाजता लगेच तिच्या माणसांना फोन करते आणि म्हणते, काय रे झोपून राहिला आहे का तुम्ही? मी तुम्हाला त्या कान्हाबद्दलची माहिती गोळा करायला सांगितली होती. इतका वेळ लागतो का तुम्हाला एखाद्या माणसाची माहिती गोळा करायला, की फक्त आयतं खाण्याचेच कामाचे आहात तुम्ही? तुम्हाला खाण्याचे पैसे देते का मी? मला पुढच्या 2 तासात कान्हाबद्दलची सगळी माहिती हवी आहे. एवढं बोलून मनस्विनी फोन कट करते. त्यानंतर आता जवळपास दीड तासातच मनस्विनीला तिच्या माणसांचा फोन येतो आणि मग तिची माणसं म्हणतात, मॅडम कान्हाची खरी ओळख सापडली. त्यावर मनस्विनी म्हणते, कोण आहे तो कान्हा? त्याबरोबर मग तिला समोरून सांगितलं जातं, मॅडम त्या कान्हाची अशी काही ओळख आहे की जी ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन हादरणार आहे. त्यावर लगेचच आता मनस्विनी म्हणते, जेवढं विचारलंय तेवढंच सांगायचं, फापट पसारा माझ्यासमोर करायचा नाही. लवकर बोल, कोण आहे तो कान्हा? त्याबरोबर मग आता लगेचच तिला तिची माणसं सांगू लागतात की मॅडम कान्हा हा कान्हा नसून त्याची खरी ओळख कबीर देवदत्त किर्लोस्कर आहे. किर्लोस्कर एम्पायरचा तो एकुलता एक वारस आहे. त्यावर मनस्विनी आता खरोखर शॉकमध्ये जाते आणि ती म्हणते, नाही नाही हे नाही होऊ शकत, हे सगळं खोटं आहे, खोटं आहे. त्याबरोबर तिला तिची माणसं सांगतात, नाही मॅडम हे सगळं खरं आहे. सध्याचा यंग अचिव्हर, यंग बिझनेसमन, यंग एंट्रप्रेन्योर यांची जी मॅगझिन असते त्या मॅगझिनच्या फ्रंट कवरवरती कान्हाचा फोटो आहे कबीर किर्लोस्कर म्हणून आणि त्यांच्या खाली त्यांच्या कंपनीचं संपूर्ण नाव, त्यांच्या इंडस्ट्रीचं नाव, सगळं काही आहे. कान्हा हा राजलक्ष्मी किर्लोस्कर यांचा सख्खा नातू आहे. आता हे कळल्यानंतर तर मनस्विनीला खूप मोठा धक्का बसतो. मनस्विनी म्हणते, याचा अर्थ या कबीरने मला फसवलेला आहे, माझ्याबरोबर डबल गेम केला आहे. नाही 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 काहीही झालं तरी आता मला काहीही करून स्वतःचा जीव वाचवावा लागेल. जर सखीला सत्य समजलं तर सखी तर मला घरातनं बाहेर काढेलच. त्याचबरोबर मी त्या कान्हाच्या वडिलांचा, कबीरच्या वडिलांचा जीव घेतला होता, त्यामुळे तो कबीरही मला सोडणार नाही. आता चहूबाजूंनी माझी कोंडी झालेली आहे. काहीही करून मला ह्या सगळ्यातनं लवकरात लवकर बाहेर पडलं पाहिजे. पण कसं, काय करू, काहीही करून मला लवकरात लवकर माझी निर्दोष सुटका करून घेतली पाहिजे. कशी करू, काय करू, कसं मी या सगळ्यातनं बाहेर पडू? सखीला तर आता माझ्यावर विश्वास होऊ शकत नाही, कारण तिची आई ती आहे तेजस्विनी. हे त्या तेजस्विनीने सिद्ध केलेलं आहे. वारंवार ती जिंकते आणि मी हरते. आता मला काहीही करून स्वतःचा जीव वाचवायचा आहे. त्यासाठी मला जे काही करावं लागेल ते सगळं मी करेन. पण कसं, या सगळ्यातून आता मी बाहेर पडू तरी कशी? आतापर्यंत मी सगळ्याच लोकांना कायम दुय्यम वागणूक दिलेली आहे, वाईट वागवलेलं आहे. त्यामुळे आता ह्या कठीण समयी माझी मदत करायला कोणीसुद्धा नसणार आहे. मनस्विनी विचार कर, तुला ह्या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर तुला खूप मोठी काहीतरी खेळी खेळावी लागणार आहे. पण ती काय, याच गोष्टीचा विचार आता मनस्विनीला पडलेला असतो. मनस्विनीला सुचत मात्र काहीही नसतं, पण ती ठरवते की काहीही झालं तरी मी
स्वतः ह्या सगळ्यामध्ये अडकणार नाही म्हणजे नाही. मी या सगळ्यातनं बाहेर पडणार म्हणजे पडणार. मला काहीही करावं लागलं तरी मी करणार. मला माझा जीव वाचवायचा आहे. आता इकडे मनस्विनी खूप जास्त खरं तर घाबरलेली असते. तर दुसऱ्या बाजूला आता सखी सकाळी उठते आणि बघते तर काय, ती तिच्या आईच्या कुशीत झोपलेली आहे. आईला घट्ट मिठी मारून आणि आईने सुद्धा तिला मिठी मारलेली आहे. मग आता सखी उठते. तेजस्विनी जागी होते आणि सखीला म्हणते, अगं का उठलीस एवढ्या लवकर, झोप ना. आठवते सखी, लहान असताना तू अशीच मला कुशीत घट्ट मिठी मारून झोपायचीस माझ्या. मी लवकर उठायचे, नाश्ता बनवायचे आणि मग तुला उठवायला यायचे. सखी उठ, शाळेत जायचं आहे, आवरून घे. सखी उठ, अंघोळ कर. तरीही तू उठायची नाहीस. शेवटी मी तुला उठवून बळजबरीने उचलून बाथरूममध्ये अंघोळीला घेऊन जायचे. काय छान होते ना ते दिवस. मला वाटलं होतं आजही तसंच घडेल, पण आज मी उठवण्याआधीच तू उठलीस बाळा. त्यावर सखी म्हणते, थँक्यू, काल रात्री तुम्ही माझ्यासाठी. त्यावर लगेचच तेजस्विनी म्हणते, आईचे आभार मानायचे नसतात. आईचे आभार मानण्याची काहीच गरज नसते. तुला माहिती आहे सखी, जीवनाचा एक नियम आहे, जेव्हा आपलं बाळ पहिल्यांदा रडतं ना, तेव्हाच एखादी आई खळखळून हसते. पण त्यानंतर जेव्हा पुन्हा कधीही तिचं बाळ रडतं, तेव्हा तिला आयुष्यातलं सगळ्यात मोठं ते दुःख वाटत असतं. कुठलीच आई आपल्या मुलाला त्रासात किंवा दुःखात रडताना नाही बघू शकत. आणि मी सुद्धा तुला नाही बघू शकत तसं बाळा, नाही बघू शकत. माझ्यासाठी तूच माझं सर्वस्व आहेस. त्याबरोबर हे ऐकून सखीला छान वाटतं, आनंद होतो आणि हा व्हिडिओ आता इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आता पाहणं तर हे इंटरेस्टिंग ठरणार. सरकारला तर आता सगळं सत्य समजलं आहे, पण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सरकार नेमकं काय करणार आणि कशा पद्धतीने सरकार आता कान्हाच्या आणि सखीच्या तावडीतून स्वतःला सोडवणार. तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगाच. पण नक्की खरोखर काय घडतं हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा. लपंडाव मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.